नमस्कार। आज आपण राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणाबद्दल अतिशय महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत, ज्यांचे विचार आजही 21व्या शतकाला प्रेरणादायी आहेत। आजही 21व्या शतकामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये भारतात सारख्या देशात राजर्षी शाहू महाराजांचे विचार आपण समजून घेणं नितांत गरजेचं आहे। शाहू महाराज असं म्हणतात की शिक्षणानेच आमचा तरुणोपाय होणार आहे आणि शिक्षणाशिवाय आपली सर्वांगीण प्रगती होऊ शकत नाही, असं ठाम मत राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानिकामध्ये मांडलेलं होतं। बरं, नुसतं मांडलेलं आहे का? या महापुरुषांचं मोठेपण म्हणजे हे कृतियुक्त सुधारक आहेत। नुसते बोलघेवडे, भाषण ठोके यांना सुधारक म्हणता येत नाही। यांनी स्वतः ती कृती केलेली आहे। म्हणजे आपल्याला जे वाटतं, ज्यातून मानवी कल्याण आहे, त्या मानवी कल्याणाच्या गोष्टी या महापुरुषांनी, या राजांनी स्वतःच्या संस्थानिकापासून त्याची सुरुवात केली। हे आदर्शयुक्त कार्य आपण समजून घेतलं पाहिजे। त्यांनी ते बदल करून दाखवलेला आहे। एका ठिकाणी शाहू महाराज असं म्हणतात की शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती होणारच नाही, आणि हे अनुभवातून आलेलं होतं। कारण शाहू महाराज स्वतः युरोप खंडामध्ये गेलेले होते। त्या काळामध्ये युरोपमधल्या अनेक महासत्ता असलेल्या देशांनी जी काही अवाढव्य प्रगती केलेली होती, जगाचे डोळे मिटावेत अशा पद्धतीची एक आर्थिक व्यवस्था तिथे निर्माण केली होती। त्या आर्थिक व्यवस्थेचा मजबूत पाया हा शिक्षणच होता, हे सिद्ध करून दाखवलं। आणि म्हणून युरोप खंडातून आल्यानंतर, युरोपच्या दौऱ्यातून आल्यानंतर शाहू महाराजांची शिक्षणाबद्दलची आंतरिक जी तळमळ आहे, ती तळमळ अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढली। आणि म्हणून त्यांना असं वाटायचं की माझ्या भारताची जर प्रगती करायची असेल, भारत देशाला खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचं असेल, तर शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही उपाय मला दिसत नाही, असं शाहू महाराज म्हणत होते। आणि यावर मग त्यांनी क्रिया म्हणून, यावर खऱ्या अर्थाने बदल म्हणून, परिवर्तन म्हणून त्यांनी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची सोय आपल्या पहिल्या संस्थानिकात केली। संस्थानामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे वसतिगृह काढले। वसतिगृहाच्या माध्यमातून जे पीडित होते, वंचित होते, आर्थिक दुर्बल होते, अशा समाजाला त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि त्याचा खऱ्या अर्थाने आपल्या संस्थानिकामध्ये उपयोग करून घेतला। आणि मग त्यांनी सांगितलं की संपूर्ण हिंदुस्थानला, संपूर्ण भारताला अशा शिक्षणाची आवश्यकता आहे। याला कृतियुक्त समाज सुधारक, कृतियुक्त लोकनेता असं म्हणायचं असतं। आणि आज मग ज्या शाहू महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिक्षणाची काय अवस्था आहे, ज्या शाहू महाराजांच्या भारताच्या भूमीमध्ये शिक्षणाची काय परिस्थिती आहे, हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आज फक्त आपण मार्कवंत विद्यार्थी वाढवत आहोत। विद्यार्थ्याची गुणवत्ता मार्क मेमोच्या माध्यमातून आपण निश्चित वाढवत आहोत, पण त्यांना व्यवसायभिमुख शिक्षण देतो आहोत का? त्यांना स्वतःच्या पायावर उभं टाकण्याचा आत्मविश्वास देतो आहोत का? त्यांना छोट्या छोट्या स्किल बेसवर आपण तयार करतो आहोत का, जे राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित होतं? आणि मग यासाठी लागतो तो शिक्षण क्षेत्रामध्ये एक दूरदृष्टीचा नेता। खरं तर जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वात परिवर्तन आणणारे एक आयोग म्हणून आपण कोठारी आयोगाकडे पाहतो। 1966 मध्ये कोठारी आयोगाची स्थापना झाली। त्यावेळेस त्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती छगला, जे केंद्रीय शिक्षण मंत्री होते, त्यावेळेस शिक्षण मंत्री हे न्यायमूर्ती शिक्षण मंत्री असायचे। आज शिक्षण मंत्री कोण आहेत? त्यांचं शिक्षण किती आहे, त्यांचा अनुभव किती आहे? मग ते केंद्रातले असोत, मागे तर एक अभिनेत्रीच शिक्षण मंत्री झाली होती। आणि मग आता शिक्षणामध्ये असा अभिनय केला त्या अभिनेत्रीनं की सगळा सत्यानाश। एकीकडे शाहू महाराजांसारख्या राजाच्या विचाराची परंपरा आपल्याला आहे, त्यांनी सांगितलेलं प्रबोधन, त्यांनी सांगितलेली दिशा आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षणाला असताना, जर शिक्षण क्षेत्रात त्या खुर्चीवर अशा पद्धतीचे अभिनेते, अभिनेत्री बसत असतील तर शिक्षणाचं नाटक झाल्याशिवाय राहणार नाही। कोठारी आयोगाने काय सांगितलं होतं? कोठारी आयोगाने स्पष्ट केलेलं होतं की भारतातली शिक्षण व्यवस्था सुधारायची असेल आणि युरोप आणि सुधारित देशासोबत जर भारताला शिक्षण क्षेत्रातून
स्पर्धा करायची असेल आणि त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च हा निव्वळ शिक्षणावर झाला पाहिजे असं कोठारी आयोग म्हणतो. 1966 त्यांनी सांगितलं. आज तागायत आम्ही 3% वर कधी गेलोच नाही, कारण आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून माणसं शहाणी करायची नाहीत. आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून गुणवत्तापूर्व शिक्षण देऊन इथं पिढ्या कुठं आम्हाला मजबूत करायच्या आहेत. आम्हाला इथं इंग्रजांनी ज्या पद्धतीनं क्लर्क निर्माण केले त्यांच्या सोयीसाठी तसं आम्हाला इथं आता अगदी मागास मजूर निर्माण करायचे आहेत. अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था सध्या राबवली जात आहे आणि अगदी सरकारनं ठणकावून सांगितले. भारतीय राज्यघटनेत संविधानात सांगितलेली मार्गदर्शक तत्व मूलभूत शिक्षणाचा हक्क आज कोणातरी अडगळीमध्ये पडलेला आहे आणि केंद्र असो महाराष्ट्र असो ठणकावून सांगत आहे तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर बाजारामध्ये विकत घ्या. शिक्षण काय वस्तू आहे जी बाजारामध्ये विकल्या जाणार आहे आणि आज ती खऱ्या अर्थाने विकल्या जात आहे. आणि म्हणून शाहू महाराजांच्या विचाराला आज हरताळ फासल्या गेल्याचं आपल्याला दिसतंय. छत्रपती शाहू महाराजांनी स्पष्ट सांगितलं की अज्ञानामध्ये बुडून गेलेल्या देशामध्ये उत्तम मुत्सद्दी माणूस घडू शकत नाही, एक शौर्यशाली योद्धा घडू शकत नाही. आणि हे दोन्ही घडवायचे असतील तर त्यांना शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून शासनकर्त्यांना आमचं निश्चित सांगणं आहे की राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेली शिक्षणाची दिशा पुन्हा एकदा जर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आली, आपण घेतली, त्याचा अवलंब केला तर महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राची होत असलेली दुर्दशा थांबून शिक्षण क्षेत्राला एक चांगली दिशा मिळेल आणि महाराष्ट्राला सुद्धा चांगली दिशा मिळून भारताचं एक बलस्थान जगाच्या विचारपीठावर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा ठाम विश्वास राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण क्षेत्रातील विचारातून स्पष्ट होतो.